आज आता आपण का नाही खरवीज शिजवायचं आहे. खरवीज काल आमची म्हसवी आली रेडा दिलाय तिला आणि पहिलंच दूध काढलंय. चिक हे चिक आहे. हे गुळ मी बारीक करून चिचून घेतलाय खिसून आणि ह्या चिकात म्हणजे हे थोडंसं दूध घेतलं. या दुधात आता मी हे गुळ बारीक करणार म्हणजे विरघळवणार पूर्ण आणि मग एक चमचा घेतो. थांब. खरवीज लय भारी होते, कठीण असं होते. दूध गरम असल्यामुळं का नाही दूध हे खरवीज गुळ विरघळतोय बघ. बरोबर. वतायचं ह्यात. पूर्ण गुळ विरघळलाय. आता आपण का नाही ह्या पातेल्यात पाणी घ्यायचं आणि हे असं मी ह्यात ठेवणार आहे बघा. पाणी जरा जास्त झालं, कमी करतो जरासं. वाफेवर मस्त शिजतोय आपला. आणि जरा हलवतो. हे ह्याच्यावर झाकतोय आणि हे ह्याच्यावर वज्ज ठेवतो, वरोटा ठेवतोय बारका. आज मी चूल पेटवलेली नाही. असं हवा बंद. हे शिजू दे आता. 10-15 मिनिटात शिजतोय. आता खरं शिजला असं बघूया. उघडून गरम झाले. वरोटा काढला. मस्तच लय भारी शिजलाय बघा. कठीण दगडागत झालाय बघा. सूट वेलदोडं गूळ घातल्यामुळं. आता गार झाला की आपण त्याच्या वड्या पाडायच्या आणि खायला घ्यायचं. गार होऊ दे जरा. शिजलाय बघा. हे आता वड्या आता मस्त कापून काढून घेतो. अथरू खाणार नव्हता तू? हे बघ लय भारी शिजलाय बघ. ओकेच. दगडागत शिजलाय बघ. दगडागत मस्त. मस्तच. खाऊन बघतो जरा मी पण. फुकायचं नाही बरं का रे. बिन फुकता खायचा.
लय भारी झाला आहे बघ. खा. मला जरा घेतो प्लेटीत आणि